हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण पाहणार आहोत व्हाईट सॉस पास्ता। चला पाहूया हा व्हाईट सॉस पास्ता कसा बनवायचा ते। इथे मी एका पॅन मध्ये 1.5 ग्लास पाणी घेते आणि त्यामध्ये 1 चम्मच तेल टाकून घेते आणि पाणीला चांगली उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला पास्ता टाकायचा आहे आणि पास्ता आपल्याला 4 ते 5 मिनिटे छान असे शिजवून घ्यायचे आहे। हे पहा, या पद्धतीने पास्ता छान असा शिजलेला आहे। मी तुम्हाला दाखवते एक पास्ता घेऊन। हे पहा, व्यवस्थित असा पास्ता शिजलेला आहे। आता मी हे पाण्यातून काढून घेते सगळा पास्ता। जास्तही शिजू नाही द्यायचा, नाहीतर मग ते तुटतात पास्ता, सगळे तुकडे तुकडे होतं त्या पास्त्याचं। आता आपण एका पॅन मध्ये बटर टाकून घेऊया। त्यामध्ये मी लसण टाकते, बारीक कट केलेल्या लसणाच्या पाकळ्या। त्यामध्येच कांदाही टाकते, या पद्धतीने कट केलेला। बटर मध्ये आपण हे छान फ्राय करून घेऊया, कांदा आणि लसण। तुम्ही यामध्ये हिरवी शिमला मिर्च, लाल शिमला मिरचीही ॲड करू शकता। हे कांदा आणि लसूण आता व्यवस्थित असं फ्राय झालेले आहे। मी हे एका प्लेट मध्ये काढून घेते। त्याच पॅन मध्ये मी बटर टाकून घेते भरपूर असा। दोन ते 3 चम्मच बटर घ्यायचे। बटर व्यवस्थित असं मेल्ट झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चम्मच मैदा टाकून घ्यायचे त्यामध्ये। आणि आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। या मैद्याच्या गुठळ्या नाही होऊ द्यायला पाहिजे, कंटिन्युअसली आपल्याला हे फिरवत राहायचे, म्हणजे त्याच्या गुठळ्या नाही होणार। आणि आता यामध्ये आपल्याला दूध टाकायचे, थोडंसं दूध टाकायचे आपल्याला। एकदाच दूध नका टाकू, मग त्या मैद्याच्या गुठळ्या होतील। असं थोडंसं कालवत आपल्याला दूध टाकायचं त्यामध्ये। हे पहा, या पद्धतीने। आणि कंटिन्युअसली आपल्याला हे असं हलवत थोडंसं दूध टाकायचे, म्हणजे त्या मैद्याचे गुठळ्या नाही होणार। आता मी सगळं दूध टाकते आणि परत अजून थोडंसं दूध घेते। 1 वाटीवर अजून थोडंसं, म्हणजे 1.25 ते 1.5 वाटी एवढं दूध घेतलेली आहे मी यामध्ये। आणि याला असंच मिक्स करायचं 1-2 मिनिटं आणि मग याला छान अशी उकळी येऊ द्यायची। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंटही करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील। पाहू शकता तुम्ही, मैद्याचं एकही गुठळी अशी झालेली नाहीये। व्यवस्थित असा मैदा यामध्ये मिक्स झालेला आहे दुधामध्ये, कारण आपण कंटिन्युअस ते हलवत राहतोय म्हणून। आता या दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। थोडीशी उकळी यायला लागली की त्यामध्ये आपल्याला काळी मिरी पूड टाकायची आहे, अर्धा चम्मच। आणि चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, मिक्स हर्ब्स, आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। परत त्याला एक उकळी येऊ द्यायची आपल्याला। हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे सगळं। आता यामध्ये आपल्याला चीज टाकायचे। छान अशी उकळी आलेली आहे। यामध्ये मीठ टाकून घेते मी अर्धा चम्मच। हे व्यवस्थित असं मिक्स करायचंय।
आणि यामध्ये आता आपल्याला चीज टाकायचे आहे. यामध्ये मी 2 चीजचे स्लाइस टाकते आणि याला मेल्ट होऊ द्यायचं. चीजला यामध्ये मिक्स करून घ्यायचे सगळं. चीज मेल्ट झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला जे आपण कांदा आणि लसूण बटरमध्ये फ्राय करून घेतलं होतं ना, ते यामध्ये ॲड करायचे. आणि आपण जे पास्ता गरम पाण्यातून काढून घेतलेले आहे ते यामध्ये टाकायचे आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचे. मस्त असा आपला व्हाईट सॉस पास्ता तयार आहे. याला 2-3 मिनिटं शिजू द्यायचे या पास्त्याला. हे पहा, पास्ता शिजलेला आहे आणि तयार आहे आपला मस्त असा चीजीचा व्हाईट सॉस पास्ता. मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते. कॅफेमध्ये बनतो सेम तसाच झाला होता हा पास्ता. खूप छान होतो. जर तुम्ही कधी या पद्धतीने व्हाईट सॉस पास्ता बनवला नसेल तर एकदा घरी नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कसा झाला होता ते. यावरती मी थोडंसं चिली फ्लेक्स टाकते. पाहू शकता किती छान दिसतंय आणि टेस्टही खूप छान झाली होती याची. तुम्ही एकदा घरी नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा कसा झाला होता ते. आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू फॉर वॉचिंग.